ओपन माइंड गुरुजीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या क्लासपासून आपण नवीन सिरीज स्टार्ट करत आहे इलेक्ट्रिशियन सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकरता, जे की निम्मीने आपल्याला 550 MCQ दिले आहे सीबीटी परीक्षेत पास होण्याकरिता किंवा सीबीटी परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता। तर तेच 550 प्रश्न आपण मराठीमध्ये समजून घेणार आहे। या चॅनलवरती आपल्याला मराठीच कंटेंट मिळणार आहे, ठीक आहे। जसं यापूर्वी पण मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे। तर हा आजचा आपला पहिला क्लास आहे। तर क्लासकडे वळण्या अगोदर जर तुम्हाला हे 550 MCQ ची जर PDF डाउनलोड करायची असेल, जे इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे की निम्मीने PDF इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिली आहे, पण आपण त्याला ट्रान्सलेट करून मराठीमध्ये कन्वर्ट केली आहे फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकरिता। तर तेही तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथनं तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। आणि सोबतच जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची असेल फ्रीमध्ये, तीही वेबसाईटवरती अवेलेबल आहे, त्याचा पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ठीक आहे। आणि या जो आपला सेकंड इयरचा सिलेबस आहे, थोडासा ओव्हरव्ह्यू करून घेऊ की आपल्याला कोणत्या चॅप्टरपासून स्टार्ट करायचं। तर बघा, आपल्याला सेकंड इयरला जवळपास 13 चॅप्टर आहेत। 13 चॅप्टर, लास्ट चॅप्टर आहे आपला सर्किट ब्रेकर अँड रिले, त्या चॅप्टरचं नाव आहे। तर आपण सुरुवात पहिल्या चॅप्टरपासूनच करणार आहे, पहिल्या युनिटपासून म्हणा किंवा पहिल्या मॉड्यूलपासून करणार आहे। तर पहिला जो मॉड्यूल आहे तो आहे आपला डीसी जनरेटर आणि दुसरा आहे आपला डीसी मोटर। तर आपण या मॉड्यूलचे आपण क्वेश्चन स्टार्ट करत आहोत। सुरुवातीला आपण डीसी जनरेटर पासून। तर डायरेक्ट प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर जी आपली पद्धत आहे की सुरुवातीला जसा चॅप्टर चेंज झाला तर पहिले त्या चॅप्टरबद्दल जाणून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे। तर आपण आज बघणार आहे डीसी जनरेटर। तो थोडंसं डीसी जनरेटर बद्दल बघून घेऊ, जेणेकरून प्रश्न सोडवताना तुम्हाला जास्त इमॅजिन करण्याची गरज पडणार नाही। आणि आपलं चॅलेंज राहते की व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा जर तुम्ही वाचायचा प्रश्न जर प्रयत्न केला तर तुम्हाला ते पाठ झाल्यासारखं होते। मी एवढा इथपर्यंत प्रयत्न करते की तुम्हाला डबल वाचायची गरज पडणार नाही जर तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला तर। हे आपलं चॅलेंज राहते। पण आता 10 पैकी जर 9 जणांना तसं होत आहे आणि एकाला नाही होत आहे, तर एकाला आपण अपवादामध्ये टाकू शकतो, ठीक आहे। तर बघा, आपला चॅप्टर आहे डीसी जनरेटर। तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की डीसी जनरेटर आणि डीसी मोटर दोन्ही या सेम मशीन आहे, फक्त यांची जे कार्य करण्याची पद्धत आहे, हे जे डीसी जनरेटर म्हणजे आपला पहिला आणि दुसरा जो चॅप्टर आपण करणार आहे, ते दोन्ही एकच मशीन आहे। म्हणजे ठेवल्यानंतर तुम्ही बघाल तर दोन्ही एकच आहे, फक्त दोघांचे फंक्शन काय वेगळे वेगळे आहे। तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला पहिली इंट्रोडक्शन करून देतो की नेमकं आपण या चॅप्टरमध्ये जे क्वेश्चन आहे ते कशाच्या बेसिसवरती आणि कशा पद्धतीचे राहू शकतात आणि ते कशा लक्षात ठेवायचे। तर बघा, एक डीसी मशीन आहे कॉमनची, जे तुम्हाला इथे दिसत आहे। ही कॉमन मशीन डीसी जनरेटर म्हणून काम करू शकते आणि डीसी मोटर म्हणून पण काम करू शकते। बघा, जे जनरेटर आहे ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी देणार आहे, आपल्याला काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी देणार आहे। आणि जे आपली मोटर आहे त्याला आपण इलेक्ट्रिसिटी देणार आहोत। हा दोघांमधला फरक आहे। तर याचा अर्थ जर आपण टेक्निकली जर बोलायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो की डीसी मशीन तीच आहे, पण ती कधी जनरेटर म्हणून काम करू शकते आणि कधी आपण तिला मोटर म्हणून पण काम करू शकतो। तर जनरेटर कधी होईल, जर आपण इनपुट म्हणजे त्याच्यामध्ये टाकताना जर आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक शक्ती जर दिली, जसं तुम्ही बघितलं की डीजे लावताना तुम्हाला जनरेटरची गरज पडते, तर त्याला फिरवावं लागते। त्याला काय करावं लागते, फिरवा। आता तुम्ही हाताने फिरवा, नाहीतर त्याच्या बाजूला डिझेल जनरेटर लावा, डिझेल इंजिन लावा। तो डिझेल इंजिन काय करतो, डिझेल इंजिनला सुरू केलं की आपल्या डीसी मोटरला किंवा आपल्या जनरेटरला काय करतो, तो रोटेट करणं स्टार्ट करतो। या म्हणजे आपण त्याला काय देत आहोत, मेकॅनिकल एनर्जी देत आहे, यांत्रिक शक्ती देत आहे। यांत्रिक शक्तीचं तो काय करतो, मग इलेक्ट्रिकल शक्तीमध्ये आउटपुट मिळते आपल्याला। काय मिळते, इलेक्ट्रिकलमध्ये आपल्याला आउटपुट मिळतो। तर तो झाला आपला जनरेटर, हा काय झाला आपला जनरेटर। आणि त्याच मशीनला जर आपण उलट केलं की त्याला इनपुटमध्ये आपण काय करू, इनपुटमध्ये आपण त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी दिली, म्हणजे आपण त्याला करंट दिला, व्होल्टेज दिला, आणि तो आउटपुटमध्ये आहे ना, तो फिरायला लागला म्हणजे तो काय झाला, मोटर झाला। इथे इनपुट नाही, इथं काय, हा आउटपुट आहे। तर मग त्याला आपण काय म्हणू, आपण मेकॅनिकल एनर्जी आपल्याला काय मिळत आहे, आउटपुटमध्ये मिळत आहे। तर ही झाली आपली डीसी मशीन म्हणू आपण याला। तर डीसी मशीनचे दोन पार्ट म्हणजे दोन नाव आहे, एक जनरेटर आणि एक मोटर, ज्याचा आपण जनरेटर आज शिकणार आहे या क्लासपासून, ठीक आहे। तर याचं ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन वरती सांगून देतो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। बघा, ही जी मशीन आहे, ती मशीनचा जो आउटर लेअर आहे त्याला आपण योक म्हणू, जे बाहेरची जी फ्रेम राहते ना त्याला आपण योक म्हणतो। त्याच्यानंतर त्या योकला पोल लागलेले असतात, हे जे दिसत आहे तुम्हाला, हे जे पोर्शन आहे याला आपण पोल म्हणतो। हे बघा, इथे पोल लिहिलेला आहे। त्याच्यानंतर समोरचा पोर्शन आहे त्याला पोल शूज म्हणतो,
पोल शूज फक्त नाव लक्षात ठेवा, जेणेकरून जेव्हा आपण क्वेश्चन वाचून मी सांगेल तर तुमच्या डोक्यामध्ये ही डायग्राम आली पाहिजे. ही डायग्राम जर लक्षात राहिली तर तुमचे अर्धे जास्त दोन्ही चॅप्टरचे आहे ना क्वेश्चन अशाच पद्धतीने सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वाइंडिंग राहते. ही काय राहते, वाइंडिंगचे आपल्याला कंडक्टर दिसत आहे वाइंडिंग. आता वाइंडिंग पण दोन राहू शकते, एक आर्मेचर आणि एक फील्ड राहते. तर ज्याला आपण सप्लाय देऊ त्याला फील्ड वाइंडिंग म्हटलं जाते आणि जिथनं घेऊ त्याला आपण आर्मेचर म्हणू शकतो. तर बघा याच्यामध्ये मधामध्ये हा काय, याला कोर म्हणतो आपण, जे गुलाबी कलरचा दिसतंय तुम्हाला, तर कोर म्हणतो, त्याला आपण आर्मेचर म्हणतो. जनरेटरमध्ये कोर आणि कोरवरती काय राहते, कोर म्हणजेच आपला काय आर्मेचर आहे. त्या कोरवरती आपली वाइंडिंग लागली राहते, मग त्याला आपण आर्मेचर म्हणतो. ठीक आहे. ही जी वाइंडिंग राहते ही आर्मेचर वाइंडिंग आहे जर कोरवरती लागली आहे, आणि ही जी बाहेरची आउटर दिसत आहे तुम्हाला वाइंडिंग, याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणू. बघा इथं लिहिलं आहे फील्ड वाइंडिंग, जे आपल्याला फ्लक्स तयार करणार आहे. आता जास्त थेरी शिकायची नाही आहे, जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. आणि त्याच्यानंतर मध्ये राहतो तो शाफ्ट राहतो. शाफ्टवरती कम्युटेटर लागला राहते, हा आहे कम्युटेटर, आणि कम्युटेटरवरती ब्रशेस लागले राहते. हे जे तुम्हाला दिसत आहे ना बाहेर ब्लॅक कलरचे, ते काय ब्रशेस आहे. तर हे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन, बेसिक कन्स्ट्रक्शन आपण वरतून कव्हर केलं आहे. आता वळू याच्या पहिल्या क्वेश्चनकडे. तर हा आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न स्टार्ट करताय. प्रश्न दोन भाषेमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. मी दोन्ही वाचायचा प्रयत्न करतो. बघा, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट एक्स. जिथे एक्स लिहिलं आहे त्या पार्टचं नाव काय. मराठीमध्ये जर वाचलं तुम्ही, डीसी जनरेटरमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय. तर जर तुम्ही क्वेश्चनमध्ये डायग्राम बघितली, डायग्राम दिलेली आहे, तिथे एक्स भाग केला आणि विचारलाय की हे काय. तर तुम्हाला आता हे नेमकं काय पाठ करण्यापेक्षा तुम्हाला जर समजलं ना, तर तुम्हाला विसरायचा प्रॉब्लेम होणार नाही तुमच्यासोबत. तर मी हे काय, तर मी तुम्हाला सांगून देतो. बघा, याला आपण कम्युटेटर म्हणतो. काय म्हणतो, कम्युटेटर. ऍक्च्युली हा शाफ्ट राहते, शाफ्टवरती कम्युटेटर राहते आणि त्या कम्युटेटरवरती ब्रशेस लावले राहते, जे की मी तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये दाखवलं आहे. आणि मग या शाफ्टवरती तुमची इकडे वाइंडिंग राहते, कोणती, आर्मेचर वाइंडिंग राहते. आर्मेचर वाइंडिंग म्हणजे काही लोखंडी सळाक नाही राहत, त्याच्यामध्ये कॉपरची वाइंडिंग राहते, बारीक बारीक तार राहते, ज्याला आपण वाइंडिंग म्हणतो. तर ते तार कुठंतरी तर जोडावे लागतील, तेव्हा आपल्याला बाहेर जनरेटरमधनं करंट आउटपुटमध्ये मिळेल. समजा काही जोडलेलंच नाही आहे तर काही मिळायचा विषयच नाही राहणार. तर या ब्रशेस कम्युटेटरला लागले राहते आणि हे कम्युटेटरला जर तुम्ही बघितलं तर या अशा आखुड्यासारखे बाहेर निघले. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीचे बाहेर मेकॅनिझम आहे. म्हणजे काय होईल की हे जे कॉपरचे बनलेले राहते, हार्ड्रॉन कॉपर राहते. ठीक आहे. तर याला मग काय करू आपण, या वाइंडिंगचे कंडक्टर कनेक्ट करतो. याला काय करतो, वाइंडिंगचे कंडक्टर कनेक्ट करतो. आता किती पोल आहे, किती कॉईल आहे, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणार नाही. फक्त एवढं सांगत आहे की जे आपली वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगचा प्रत्येक एक तार आपण इथे जोडतो आणि हे जे बाहेरचं पोर्शन दिसत आहे त्याच पोर्शनला इथे एक्स लिहिला आहे. काय लिहिला आहे, एक्स. तर लक्षात ठेवा, याला कम्युटेटर रायझर किंवा कम्युटेटर रेझर असं म्हटलं जाते. रेझर म्हणजे सेव्हिंगवाला रेझर नाही, तो रेझर वेगळा. ठीक आहे. कम्युटेटर रायझर, आता प्रोनाउन्सिएशन कसंही राहू शकते, रेझर म्हणू शकता किंवा रायझर म्हणू शकता. तर लक्षात ठेवा, म्हणजे आपली आर्मेचरची वाइंडिंग, जे आर्मेचरची वाइंडिंगचा जो कंडक्टर आहे तो आणि आपल्या कम्युटेटरचा जो सेगमेंट आहे, त्या दोघांना जोडणारा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, कम्युटेटर रायझर किंवा रेझर म्हणतो. लक्षात ठेवा. म्हणून याचा सी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. तर हा आपला पहिला क्वेश्चन होता. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ डीसी जनरेटर. आता ठीक आहे, यांनी डायरेक्ट म्हटलंय. आता बघा, चॅप्टर क्वेश्चन वाचताना बिलकुल प्रश्न सारखा राहील. मोटर लिहिलं राहील तर कधी जनरेटर लिहिलं राहील. तर तुम्ही बरोबर डोकं जागेवर ठेवायचं. आपलं जनरेटर म्हटलं की कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं की आपल्याला आता इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे, आणि मोटर म्हटलं की लक्षात ठेवायचं आपल्याला इलेक्ट्रिसिटी द्यायची आहे. म्हणजे त्या पद्धतीने जर उत्तर दिलं तर तुमचा चुकायचा चान्स फार कमी होऊन जाईल. बघा, त्या इथं विचारलं आहे की हे जे डीसी जनरेटरचे नाव काय. आता इथे डायग्राम देऊन दिली, डायग्राम मध्ये विचारलं की याचं नाव काय. आता बघा, असे नाववाले प्रश्न आहे ना, तुम्हाला डायग्रामवाले प्रश्न म्हणा किंवा अशा टाईपचे जे मोटरचे किंवा जनरेटरचे जे टाईप आहे, तुम्हाला बरेच क्वेश्चन दिसतील समोर. तुम्ही बिलकुल बेसिकचा एक फंडा सांगून देतो, ज्या कारण तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल सिरीज कोणता, पॅरलल कोणता आणि कंपाऊंड कोणता. तर तुम्ही इझिली त्याचा आन्सर मारू शकतात. बघा, हे आर्मेचर आहे, एक लक्षात ठेवायला. असा जो सिंबल राहील आर्मेचर, ऍक्च्युली बाहेर निघत आहे म्हणजे जनरेटर. बाहेर निघत आहे म्हणजे काय होत आहे, जनरेट होत आहे इलेक्ट्रिसिटी, आणि आतमध्ये जर खाली एरो राहिला तर त्याला आपण मोटर म्हणू. आता सध्या मोटर आणि जनरेटर आपल्यासाठी दोन्ही असं समजून झाला. जर या आर्मेचर सोबत एक फील्ड वाइंडिंग राहिली आणि ती सिरीजमध्ये, आता तुम्हाला सिरीज आणि पॅरलल दोन्ही समजायला हवं. सिरीज म्हणजे आपण त्याला श्रेणीमध्ये म्हणू. ठीक आहे. तर हे सिरीजमध्ये जर असलं त्याला सिरीज मोटर म्हणू, आणि तेच जर समजा आर्मेचरच्या पॅरललमध्ये किंवा समांतरमध्ये जर एखादी वाइंडिंग लावली तर त्याला काय म्हणू आपण, शंट म्हणू.
एवढं लक्षात आलं. आर्मेचर सोबत जर फील्ड वाइंडिंग लावली तर त्याला सिरीज म्हणू, आणि आर्मेचरच्या शंटमध्ये किंवा पॅरललमध्ये लावली त्याला आपण शंट जनरेटर किंवा शंट मोटर म्हणू. मोटर जेव्हा चॅप्टर येईल तेव्हा आपण मोटर म्हणू. आता जनरेटरमध्ये आहे तर आपण त्याला आता काय म्हणू, जनरेटर म्हणू. आता विषय आहे कंपाऊंड. आता सिरीज आली, एक झाला सिरीज आणि एक झाला आपला पॅरलल. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर दोघांचंही कॉम्बिनेशन केलं तर बनते आपल्या कंपाऊंड मोटर. कसं, तर तुम्ही बघाल इथे एक सिरीजमध्ये आणि एक पॅरललमध्ये आहे, म्हणजे याला आपण म्हणू कंपाऊंड जनरेटर असो किंवा कंपाऊंड मोटर असो, दोन्ही पण सारख्याच. त्यानंतर दुसऱ्या डायग्राममध्ये बघितलं तर हे दोन सिरीजमध्ये आहे आणि हे दोन कसे आहे, पॅरललमध्ये. म्हणजे इथे पण सिरीज वाइंडिंग आली आणि पॅरलल वाइंडिंग आली, दोन्ही जर एकत्र जर फील्ड वाइंडिंग आल्या तर समजायचं की हा कोणता आहे, कंपाऊंड जनरेटर आहे. कोणता आहे, कंपाऊंड जनरेटर असो किंवा कंपाऊंड मोटर असो. जेव्हा दोन तुम्हाला वाइंडिंग दिसेल तर तुम्ही या डायग्राममध्ये जर बघितलं तर या डायग्राममध्ये तुम्ही इझिली जर बघाल तर ही एक वाइंडिंग आहे आणि ही एक वाइंडिंग आहे. जशा दोन वाइंडिंग दिसल्या 100% नाही तो सिरीज असणार नाही पॅरलल असणार, तो दोघांचं कॉम्बिनेशन असणार. दोघांचं कॉम्बिनेशनला म्हटलं जाते कंपाऊंड. काय म्हटलं जाते, कंपाऊंड. तर बघा कंपाऊंड जर तुम्ही बघितलं तर चारही ठिकाणी कंपाऊंड आहेत. आता पुन्हा प्रश्न पडला, कंपाऊंड आहे तर नेमका कोणता कंपाऊंड असणार. ठीक आहे, तर कंपाऊंडचे पण दोन टाईप राहते, एक राहते लॉंग आणि एक शॉर्ट. आता लक्षात ठेवा, या डायग्रामकडे बघून मी या डायग्रामला 1 नंबर देतो आणि या डायग्रामला 2 नंबर देतो. ठीक आहे, आता बघा दोन्ही डायग्रामकडे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी बघितलं तर एवढा पोर्शन याच्यामध्ये आहे आणि एवढा पोर्शन याच्यामध्ये आहे, दोन्ही पोर्शन सारखे आहे जे सिरीजमध्ये लागले. आणि जर तुम्ही बघाल जे शंटमध्ये म्हणजे जे समांतर किंवा पॅरललमध्ये लागलेले आहे, इथे बघाल तर तुम्हाला दोघालाही असं त्यांनी कवटाळून घेतलाय, दोघालाही असं पकडलाय. तर याला पकडायला जास्त हात बाहेर काढावे लागेल आणि यांनी काय केलं आहे, फक्त आर्मेचरला कवटाळलाय, म्हणजे पकडताना फक्त आर्मेचरला पकडलाय. तर याला कमी डिस्टन्स लागेल हाताचा आणि याला कसं आहे जास्त डिस्टन्स, कारण याला दोघाला पकडायचं आहे डायग्राम 1 मध्ये. तर त्याला लॉंग शंट म्हणू. काय म्हणू, लॉंग शंट. जर दोघालाही त्यांनी कव्हर केलं असणार तर तो झाला तुमचा लॉंग शंट, आणि जर एकालाच कव्हर केलं असणार या वाइंडिंगने याला म्हणू आपण शॉर्ट शंट. तर आता या डायग्राममध्ये प्रश्नाचा जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ही जे एक वाइंडिंग आहे सिरीजमध्ये, याचात काही प्रश्नच नाही आहे. ही जे दुसरी वाइंडिंग आहे, ही दुसरी वाइंडिंग जर बघितलं तर या दोन्ही वाइंडिंगला त्यांनी जकडलाय आणि पकडलाय. बरोबर आहे, मग पकडलाय दोघाला, म्हणजे याचा अर्थ आहे लॉंग शंट आहे. कोणता आहे, लॉंग शंट. इतकं पक्का झालं तर तुम्ही बघाल लॉंग शंटचा ऑप्शन इथे पण आहे, लॉंग शंटचा ऑप्शन इथे पण आहे. ठीक आहे, आता शॉर्ट शंट वाला ऑप्शन सोडून देऊ आपण. आता 2 उरले. आता प्रश्न आहे की डिफरन्शियल आहे की कुम्युलेटिव्ह आहे. डिफरन्शियल आहे की कुम्युलेटिव्ह. तर एक लक्षात ठेवायचं नेहमी, डिफरन्शियल म्हणजे जसं म्हणतो आपण का दोघांमध्ये 5चा डिफरन्स आहे. डिफरन्स आहे म्हणजे काय की दोघांमध्ये फरक आहे. फरक म्हणजे मायनस. फरक म्हणजे काय राहते, वजा बाकी केली तेव्हा फरक येते किंवा डिफरन्स येते. आणि कुम्युलेटिव्ह म्हणजे काय होते, बेरीज होते म्हणजेच प्लस होते. बेरीज होते म्हणजे काय होते, प्लस होते. तर लक्षात ठेवा, जर दोन्हीही करंट आहे, हे जे दोन्ही करंट आहे तुम्ही बघाल एकाचा ॲरो इकडे चालला आणि एकाचा ॲरो इकडे चालला. जर ॲरो विरुद्ध दिशेने चालला तर आपण त्याला डिफरन्शियल म्हणू. काय म्हणू आपण त्याला, डिफरन्शियल म्हणू. म्हणून याचं ए आन्सर बरोबर राहील, डिफरन्शियल. ठीक आहे, हेच जर दोघाही करंटची जर डायरेक्शन सेम असती तर आपण त्याला काय म्हटलं असतं, आपण त्याला कुम्युलेटिव्ह म्हटलं असतं. काय म्हटलं, कुम्युलेटिव्ह. मग आपला सी ऑप्शन बरोबर असतं आणि सामर्थ्य तुम्हाला अवश्य दिसणार. ठीक आहे, तर बघा नंतर याचा अर्थ की याचा आन्सर काय राहील, ए बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर दुसरा नाही तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रूल टू यूज द फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इन डीसी जनरेटर. प्रश्नाचं म्हणणं असं आहे की जे डीसी जनरेटर आहे आपल्याकडे, त्या डीसी जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे, ईएमएफ तयार होणार आहे, तर मग बाहेर आपल्याला करंट मिळणार आहे. तर नेमकी त्या करंटची किंवा ईएमएफ जो जनरेट होत आहे, जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे त्याची डायरेक्शन कोणती राहील हे आपल्याला कसं माहित होईल. गोष्ट तर बरोबर आहे. जर आपल्याला द्यायचं राहिलं तर आपण काय देऊ, बरोबर आपण प्लस आणि मायनस पाहून घेतो, आपल्याला बरोबर माहित राहील की कोणता प्लस आहे आणि कोणता मायनस आहे. परंतु जर आपल्याकडे करंट येत आहे ना, आपल्याला हे कसं माहित करायचं की नेमका करंट कोणीकडे पॉझिटिव्ह येत आहे आणि कोणीकडे निगेटिव्ह येत आहे हे आपल्याला समजणार नाही. किंवा त्याच्या आतमध्ये जो ईएमएफ जनरेट होता तो नेमका जनरेट होणारा ईएमएफच्या करंटचं डायरेक्शन कसं आहे हे आपल्याला समजणार आहे, कारण आपण दिलंच नाही ना, आपण ज्या गोष्टी दिल्याच नाही त्या आपल्याला समजणार कशा. तर हे फाइंड करायसाठी लक्षात ठेवा, दोन्ही याच्यामध्ये बघा 2 आहे आपल्याकडे मशीन, एक आहे जनरेटर आणि एक आहे आपल्याकडे मोटर. तर जनरेटरमध्ये आपल्याला काय नाही माहित राहत आणि मोटरमध्ये काय नाही माहित राहत हे समजून घ्या, कारण की हा प्रश्न वारंवार तुम्हाला येणार, मोटरमध्ये पण दिसणार आणि या जनरेटरमध्ये पण दिसणार. तर बघा
जो आपला जनरेटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला करंट आपल्याकडे येणार आहे, त्याची डायरेक्शन जनरेट होणार आहे आपल्याला माहित नाही राहत, जी वाइंडिंगमध्ये जनरेट होणार आहे. आणि विषय राहिला आपल्या मोटरचा, तर मोटरमध्ये करंट दिल्यानंतर नेमके आपली मोटार या डायरेक्शननी घुमणार आहे की या डायरेक्शननी घुमणार आहे हे आपल्याला माहित नाही राहत. म्हणजे कोणत्या डायरेक्शननी फिरणार आहे हे आपल्याला, म्हणजे त्याला आपण मोशनची डायरेक्शन हे माहित नाही राहत. दोन्ही लक्षात ठेवा की जेव्हा जनरेटरची गोष्ट होईल, जनरेटरमध्ये आपल्याला करंट माहित नाही राहील, मी आयनी त्याला डिनोट करतो की करंट कुठनं येत आहे हे आपल्याला माहित नाही राहील. आणि जर मोटर राहिली तर नेमकं मोशन किंवा त्याची स्पीड किंवा त्याचं डायरेक्शन म्हणून आपण डी त्याला मी लिहून टाकतो. ठीक आहे, आपल्याला त्याची डायरेक्शन माहित नाही राहील, कसं रोटेट होणार आहे. तर हे फाइंड करायसाठी आपल्याला फ्लेमिंगनी, सायंटिस्ट होते फ्लेमिंग, त्यांनी 2 रूल दिले आहे. एक दिला आहे लेफ्ट हँड आणि एक दिला आहे राईट हँड. ठीक आहे, आता माझे लेफ्ट हँड राईट बघायची गरज नाही आहे, तुम्ही आपले जरी बघितले तरी तुम्हाला बरोबर सरळ दिसेल. ठीक आहे, तर आता याला डिटेलमध्ये नाही बघणार आपण, फक्त क्वेश्चन पुरतं मर्यादित ठेवू. तर लक्षात ठेवा की जर जनरेटर म्हटलं तर तिथे राईट हँड रूल नेहमी लक्षात ठेवायचा, आणि जर मोटर म्हटलं तर लेफ्ट हँड रूल नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे हे 2 वर्ड बिलकुल लक्षात ठेवायचा. जेव्हा जनरेटर वर्ड आला तेव्हा तुम्हाला राईट हँड रूल हेच उत्तर राहील, प्रश्न कसलाही असो. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये बघितलं तर ईएमएफ जो तयार होणार आहे तो कोणत्या रूलने आपल्याला माहित होईल. तर तिसरं कोणता आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड तर आपल्या मोटरसाठी राहते, हे 2 सोडून द्या. तर कोणता उरला, फ्लेमिंग राईट हँड रूल, म्हणजेच आपला डी आन्सर काय राहील, बरोबर राहील. जनरेटरसाठी राईट हँड एवढं लक्षात ठेवायचं. राईट म्हणजेच आपला उजवा आणि मोटर असतं तर डावखुरा किंवा डाव्या हाताचा नियम फ्लेमिंगचा हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याचा डी आन्सर बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द जनरेटेड ईएमएफ इन डीसी जनरेटर. डीसी जनरेटरचा जे ईएमएफ जनरेट होणार आहे त्याचा फॉर्म्युला काय असा विचारला. समजा इथे जनरेटेड ईएमएफ कापून आणि डीसी जनरेटर कापून मी फक्त डीसी मोटर जर लिहिलं असतं तरी पण आता तिथं फक्त लिहिताना जनरेटेड ईएमएफच्या ठिकाणी बॅक ईएमएफ लिहिलं असतं. काय लिहिलं असतं, बॅक ईएमएफ. सेम तुम्हाला प्रश्न दिसणार मोटरमध्ये पण, तिथे तेव्हा जनरेटेड ईएमएफच्या ठिकाणी काय लिहिलं राहील, बॅक ईएमएफ लिहिलं राहील. पण आता काय लिहिलं आहे, डीसी जनरेटरमध्ये उत्पन्न ईएमएफची गणना करण्यासाठी कोणते सूत्र आहे. आता बघा हे सूत्र आलं की तुम्हाला पाठ करावं लागेल, याच्यात काही उपाय नाही, पण मी थोडंसं सांगतो की नेमकी तुमचे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय फरक पडेल. बघा फॉर्म्युला आहे ZPN phi upon 60A. आता हे मला माझ्या पद्धतीने पाठ आहे, तुम्ही आपल्या पद्धतीने पाठ करू शकता. पण नेमकं काय होईल लक्षात ठेवा, खाली तुम्हाला 60 दिसले पाहिजे, पहिला नियम खाली तुम्हाला 60 दिसले पाहिजे आणि वरती पी दिसला पाहिजे. पी म्हणजे पोल, याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये पण वरती पी नाही, याच्यामध्ये वरती पी आहे, याच्यामध्ये वरती पी आहे पण खाली 600 नाही आहे, 60 नाही आहे, 600 आहे. म्हणजे हाही कटला, बी कटला आणि ए कटला, तर तुमचा सी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रश्न पण लक्षात राहील भले या फॉर्म्युल्याचा असला तरी. ठीक आहे, नंतर आहे व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक ईएमएफ. आता बघा ऍक्च्युली बॅक ईएमएफ म्हटलं आहे तर हा जो प्रश्न आहे जर विचार काय करायचा आहे, बिलकुल नक्की हा प्रश्न आहे दुसऱ्या चॅप्टरचा. पण आता निम्मीवाल्यांनी पहिल्या चॅप्टरमध्ये टाकला तर याला मंडळ काही करू शकत नाही, टाकला तर आपण वाचून घ्यायचा आणि याला पाठ करून टाकायचं. बघा काय, डीसी मोटरमध्ये मी आत्ताच सांगितलं, डीसी जनरेटरमध्ये जनरेटेड ईएमएफ तोच फॉर्म्युला राहते आपल्या बॅक ईएमएफचा, पण एकाच शब्दाच्या एकाकरिता एक फॉर्म्युला नसताना आपल्यामध्ये खूप सारे फॉर्म्युले असतात. तर तो जो फॉर्म्युला होता ना याच्या पहिले जो केला आपण, कोणता, हा फॉर्म्युला, तर हाच फॉर्म्युला तुमचा बॅक ईएमएफचा पण आहे. परंतु बॅक ईएमएफचा पुन्हा एक दुसरा फॉर्म्युला आहे, तो दुसरा फॉर्म्युला कोणता आहे ते तिथं विचारला आहे की डीसी मोटरमध्ये. लक्षात ठेवा मोटर म्हटलं आहे, भलाही चॅप्टर आपला जनरेटर असेल पण प्रश्नामध्ये आपल्याला मोटर म्हटलं आहे तर आपल्याला मोटरच्याच पद्धतीने उत्तर द्यायचं. तर बघा मोटर जर राहिला तर बघा नाही कधी भागाकार होणार त्या फॉर्म्युल्यामध्ये, नाही कधी गुणाकार होणार. 2 प्रश्न सुटले, 2 ऑप्शन सुटले आपले. त्याच्यानंतर एक तर प्लस राहू शकते किंवा मायनस राहू शकते, दोघांपैकी एकच होऊ शकते. आता बघा लक्षात कसं ठेवाल तुम्ही, जर तुम्हाला आता काय विचारलाय, मोटर विचारलाय तर मोटरसाठी मायनस राहील या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे ईबी म्हणजेच त्याला बॅक ईएमएफ म्हणू, व्ही म्हणजे तुमचा व्होल्टेज, टर्मिनल व्होल्टेज, आय ए म्हणजे आर्मेचरच्या वाइंडिंगमध्ये जाणारा करंट, आणि आर ए म्हणजे आर्मेचरचा रेजिस्टन्स, असं त्याचा फुल फॉर्म आहे, म्हणजे त्याचा अर्थ आहे. तर आता मोटर जर आली तर मधात काय पाहिजे तुम्हाला, मायनस पाहिजे. आणि जर इन केस हाच प्रश्न असाच विचारला आणि जर जनरेटर म्हटलं तर लक्षात ठेवा मध्ये काय राहणार, जनरेटरमध्ये प्लस राहणार. ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करायचं, लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला मोटर विचारलं तर तुम्हाला सी आन्सर द्यायचा आहे आणि जनरेटर विचारलं तर तुम्हाला डी द्यायचा आहे. पण आता सध्या पुरतं मोटर विचारला तर आपलं सी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट एक्स. इथे विचारला आहे की एक्स पार्टचं नाव काय आहे.
इथे ॲरो दाखवलाय खाली, तर हा तुमचा आहे ना पोल आहे, हा काय तुमचा पोल आहे. आणि पोलच्या खालच्या भागाला काय म्हणतो, जे शावर सारखं राहते ना त्याला काय म्हणतो हे विचारलाय, तर त्याला आपण पोल शू म्हणू. म्हणजे हा काय झाला तुमचा, हा पूर्णच्या पूर्ण पोल झाला, पण पोलचा जो समोरचा पोर्शन आहे त्याला पोल शू म्हणतो. काय म्हणतो, पोल शू म्हणतो. तर इथे एक्स दाखवलाय, म्हणजे एक्सचाच अर्थ काय झाला तुमचा, त्याला पोल शू म्हणू ना, पोल टिप म्हणू, त्याला काय म्हणू, पोल शू म्हणू. म्हणजे आपलं डी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे त्याच्यानंतर, व्हॉट इज द नेम ऑफ डीसी जनरेटर. ठीक आहे, आता मी याच्या पहिले तुम्हाला जनरेटर किंवा मोटर असो दोघांचेही सांगितले प्रकार बिलकुल सारखे राहील, फक्त जनरेटर आपल्याला करंट देणार आणि मोटरला आपण करंट, म्हणजे जनरेटर आपल्याला करंट देणार आणि मोटरला आपण करंट देणार, हे दोघांमधलं फरक आहे. ठीक आहे, तर आता डीसी जनरेटरची जर गोष्ट केली तर मी सांगितलं की एक सिरीज राहू शकते, एक पॅरलल राहू शकते आणि एक कंपाऊंड राहू शकते, ते दोन्ही मिळून. आणि पुन्हा याच्यामध्ये त्याचा बेसिक एक टाईप आहे, एक सेल्फ एक्साइटेड आणि एक सेपरेटली एक्साइटेड. म्हणजे जे फील्ड वाइंडिंग आहे ते जर आर्मेचर सोबत कनेक्ट राहिली तर त्याला काय म्हणू, सेल्फ एक्साइटेड म्हणू. आणि जर वेगळी राहिली म्हणजे कनेक्शन नाही आहे त्याला सेपरेटली, म्हणजे सेपरेट म्हणजे जसे तुम्ही आणि मी समजा सेपरेट झालो म्हणजे वेगळे वेगळे होणं, म्हणजे त्याला सेपरेट म्हणू आपण. डायग्राम एवढी मोठी दिली आहे, भलाही तुम्हाला क्लिअर नसेल दिसत, मी याला सिंपल साध्या याच्यामध्ये झूम करून दाखवतो. बघा, इथे एक आर्मेचर वाइंडिंग आहे जर तुम्ही बघितलं, आणि इकडे बाजूला एक फील्ड वाइंडिंग आहे. दोन्ही वाइंडिंगमध्ये कसल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे, म्हणजे दोघांमध्ये काही जोडलेलं नाही आहे. जसं याप्रमाणे दोघांमध्ये कुठलंही कनेक्शन नाही आहे, म्हणजे याला आपण म्हणू सेपरेटली, म्हणजे दोघांमध्ये काहीच कनेक्शन नाही आहे. सिरीज असो, पॅरलल असो, कंपाऊंड असो, याच्यामध्ये काय होते, आर्मेचर आणि फील्ड कुठं ना कुठे एकामेकासोबत जोडलेली राहते. पण या जनरेटरमध्ये जर बघितलं दोघांचं काहीही कनेक्शन नाही, तर याला काय म्हणू, सेपरेट म्हणू. सेपरेट म्हणजेच आपण जर इथं बघितलं स्वतंत्र उत्तेजित जनरेटर, म्हणजेच आपण सेपरेटली एक्साइटेड जनरेटर असं त्याला नाव देऊ. इथे जनरेटरचं तुम्हाला नावच विचारलं होतं, डायग्रामवाला क्वेश्चन होता. ठीक आहे, तर याचं डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय जनरेटर. मी सुरुवातीलाच बिलकुल सांगितलं की जनरेटरद्वारे कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते. आता मी सांगितलं एक डीजेचं उदाहरण दिलं होतं. डीजे लावायचं असलं की आपल्याला जनरेटर लागते. जनरेटर म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी आउटपुट देणार आहे, तर त्याला आपल्याला मेकॅनिकल एनर्जी इनपुटमध्ये द्यावं लागते, आपल्याला मेकॅनिकल एनर्जी टाकावं लागते. तर मेकॅनिकल एनर्जी टाकताना तुम्हाला माहित आहे, एक तर तुम्ही आपल्या हाताने फिरवा, नाहीतर मग त्याच्या बाजूला डिझेल इंजन लावू द्या, जेणेकरून त्याच्यात डिझेल टाका, ते इंजन काय करेल, आपल्या जनरेटरला फिरवत बसेल. नाहीतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण काय करू शकता, फिरवत बसू शकता, पण तुम्हाला डीजे मध्ये नाचता येणार नाही तसं जर झालं तर. ठीक आहे, तर पण आपण तसं नाही करू, आपण डिझेल इंजन लावून टाकू. तर मग आपण काय करू, नेमकं त्याला मेकॅनिकल एनर्जी देत आहे, म्हणजेच तो काय करते, मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक शक्तीची विद्युत शक्तीमध्ये काय करते, रूपांतरण करते. त्याला आपण काय म्हणतो, डीसी जनरेटर. आणि नेमकं याच्या उलट जर झालं तर त्याला आपण डीसी मोटर म्हणू. ठीक आहे, तर म्हणजे याचा डी आन्सर आपलं काय फायनल आहे या प्रश्नापुरतं. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ डीसी जनरेटर. बघा, फक्त इथं काय केलं आहे का, फील्डची वाइंडिंग दिली आहे, विचारला आहे की डीसी जनरेटर फील्डचे नाव काय. तर या डायग्राममध्ये तुम्ही व्यवस्थितपणे, आता तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल, मी क्लिअर करून देतो आणि सांगून पण देतो. बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दोन आणि दोन 4 टर्मिनल आहे. इथे 4 टर्मिनल आहे आणि इथेही जर तुम्ही बघितलं 4 टर्मिनल आहे. फक्त या फील्ड वाइंडिंग आहे, पोलवरती लपेटलेली आहे, म्हणजे पोलवरती त्याला गुंडाळलेला आहे. तर बघा, या 4ही टर्मिनलमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे जर बघितलं, इथून वरतून करंट चालला आणि खालतून परत येत आहे. या दुसऱ्या वाइंडिंगमध्ये वरतून करंट चालला आणि खालतून करंट येत आहे, म्हणजे याला आपण असं म्हणू की हे सेम आहे. काय, सेम टू सेम आहे. कसे आहे, सेम टू सेम. आणि दुसऱ्या याच्यामध्ये जर बघितलं तर वरतून करंट येत आहे आणि खालतून करंट काय होत आहे, जात आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं तर वरतून करंट जात आहे आणि खालतून करंट येत आहे, म्हणजे हा काय झाला, डिफरंट झाला म्हणजे उलटा झाला. म्हणजे वरचा करंट चालला आणि खालचा करंट काय होत आहे, उलटा येत आहे. तर जेव्हा उलटा येत आहे, बघा कॉन्सेप्ट समजून घ्या, इथे दोन वाइंडिंग आपल्याकडे 2 टर्मिनल आहे. वरतून करंट चालला आणि खालतून येत आहे. वरच्या कॉइलमधून करंट चालला, वरच्या कंडक्टरमधून खालतून परत येत आहे. पण याच्यामध्ये बघितलं तर वरच्या याच्यातनं परत येत आहे, खालच्या याच्यातनं आतमध्ये चालला. सेम त्याच्यानंतर बघाल, वरतून आतमध्ये चालला आणि खालतून बाहेर निघाला, म्हणजे उलट झालं. जर सेम असणार तर त्याला आपण क्युम्युलेटिव्ह म्हणतो. तुम्हाला आठवत जर असणार तर आजच याच क्लासमध्ये एक प्रश्न झाला आहे की जर करंटची डायरेक्शन सारखी असेल तर मी सांगितलं त्याला क्युम्युलेटिव्ह म्हणायचं, आणि जर करंटची डायरेक्शन जर उलटी असली, अपोजिट असली, तर त्याला आपण काय म्हणू, डिफरन्शियल म्हणू. काय म्हणू, डिफरन्शियल. तर तुम्ही जर प्रश्नामध्ये जर बघितलं आपल्या, तर बघा, वरतून करंट चालला आणि दुसऱ्या वाइंडिंगच्या वरतून चालला आणि दुसऱ्या वाइंडिंगच्या काय होत आहे, दुसरा जो टर्मिनल आहे त्याच्यातनं बाहेर निघत आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर जाणारे करंट वरच्याच कंडक्टरमधनं चालले, म्हणजे दोन्ही पण फ्लक्सची डायरेक्शन कशी राहील, सेम राहील. तर जेव्हा सेम राहते तेव्हा काय होते की त्याला आपण क्युम्युलेटिव्ह
कुम्युलेटिव्ह म्हणू. काय म्हणू? कुम्युलेटिव्ह. तर बघा एक आहे कुम्युलेटिव्ह, कुठे गेला? कुम्युलेटिव्ह एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, बघा ना याच्यात ना आपण माहीत नाही करू शकत की लॉंग शंट आहे की शॉर्ट शंट आहे की आता फक्त डिफरन्शियल किंवा कंपाऊंड हेच माहीत करू शकत होतो. मी सांगितलं करंटच्या डायरेक्शनवरनं हे कुम्युलेटिव्ह आहे, कारण की दोघांची डायरेक्शन कशी आहे? सारखी आहे. जर अपोजिट असते त्याला आपण काय केलं असतं? डिफरेन्शिएशन केलं असतं, डिफरन्शियल म्हटलं असतं. पण हे कसं आहे? संचयी कंपाऊंड जनरेटर म्हणून किंवा कुम्युलेटिव्ह जनरेटर म्हणून, असं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे याचं डी आन्सर काय राहील? बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ डीसी जनरेटर? आता बघा डीसी जनरेटर बघा काम करण्याकरता प्रत्येक जण एका प्रिन्सिपलवर काम करतो. कोणतीही मशीन असो त्याला एक काम करण्याकरता एक प्रिन्सिपलची गरज पडते, म्हणजे त्या प्रिन्सिपलवरती तो आपली वर्किंग करतो. जर इथं विचारला की डीसी जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो, तर लक्षात ठेवायचं बघा कॉर्क रूल आपण करंटची डायरेक्शन माहीत करण्याकरिता करतो. त्यानंतर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल असो किंवा फ्लेमिंग राईट हँड, देखो लेफ्ट हँड रूल जो आहे तो आपण कोणत्या डायरेक्शननी मोटर फिरणार आहे, म्हणजे त्याचं मोशन कोणत्या डायरेक्शनने होणार आहे कंडक्टरचं, ते माहीत करण्याकरिता आपण काय करतो? फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जो की मोटरमध्ये यूज करतो. आणि जनरेटरमध्ये काय करतो आपण? फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरतो. पण कधी आपल्याला करंटची डायरेक्शन माहीत करायची असली तर. परंतु इथे हे नाही विचारलं आहे की तुम्ही कशासाठी वापरता, इथे हे विचारलं आहे की तुमचा जो जनरेटर आहे तो कोणत्या प्रिन्सिपल किंवा कोणत्या तत्वावर काम करतो. हे लक्षात ठेवायचं. हे तीनही ऑप्शन आपले चुकीचे आहे. फक्त काय? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो फॅरेडेजचा नियम आहे त्याच्यावरती आपला जनरेटर काय करतो? काम करतो. म्हणजे याचं डी आन्सर काय राहील? बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डायनामिकली इंड्यूस ईएमएफ? बाबा आता बघा ॲक्च्युली याचं काय म्हणणं आहे की जर तुम्ही कंडक्टर एखाद्या फील्डमध्ये वरती खालती केला, आता डिटेल नाही सांगणार मी, कारण की थेरी शिकायसाठी आपल्याकडे वर्षभर होता आणि तुम्ही वर्षभर खूप अभ्यास केला मला माहीत आहे, त्याच्यामुळे जास्त थेरी सांगायची मला गरज नाही, कारण तुम्ही हुशार आहे. ठीक आहे, तर एखाद्या फील्डमध्ये एखादा कंडक्टर फिरवतो, मग त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होते, म्हणजे करंट तयार होते. तर त्याच्यासाठी नेमका त्या फॉर्म्युला कोणता असं विचारला आहे. तर बघा BLV साइन थिटा, हे लक्षात ठेवा. साइन थिटा लास्टमध्ये राहील आणि BLV 3 व्हॅल्यू राहील. BLV ठीक आहे, हे आता फ्लक्स डेन्सिटी आहे, लेंथ आहे, व्हॉल्यूम आहे, आता हे सर्व वेलॉसिटी आहे, हे सर्व सांगायची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा BLV साइन थिटा. याच्यामध्ये 2 टर्म आहे म्हणजे नाही आहे, याच्यात 3 टर्म आहे, पण साइन पण नाही आहे आणि कॉस पण नाही आहे, आणि याच्यामध्ये कॉस आहे. त्याच्यामुळं फक्त आपला सी आणि सी ऑप्शन काय राहील? बिलकुल बरोबर राहील. याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला हाही फॉर्म्युला काय करावा लागेल? पाठ करावा लागेल. आता मी सांगितलं का नेमकं फरक काय, अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुम्हाला नक्कीच लक्षात राहील. नंतरचा प्रश्न आहे, विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? आता बघा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहीत करण्याकरता, म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्याकरता कोणता नियम वापरला जातो? आता बघा आपण मोटरमध्ये सहजासहजी आपण करंट देतो, तर आपल्याला नेमकं फ्लक्स कोणत्या डायरेक्शनने जनरेट होईल हे माहीत करायसाठी आपण माहीत करू शकतो. पण जनरली मोटरची गोष्ट आली की आपण लेफ्ट हँड रूल यूज करतो. आपण आता इथं ना जनरेटर म्हटलं आहे ना मोटर म्हटलं आहे, पण आपण प्रश्न वाचत आहे, आपल्याला माहीत आहे की आपण जनरेटरमधले प्रश्न वाचत आहे. तर जनरेटरमधल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना राईट हँड रूलच द्यायचं. मी पहिलेच सांगितलं, जास्त डोकं लावायचं नाही. हे बाकीचे रूल आपल्या काहीच कामाचे नाही. एक तर लेफ्ट राहू शकत होता किंवा राईट, पण आपण जनरेटरमध्ये आहोत तर याचं उत्तर काय राहील? राईट राहील. म्हणजेच उजव्या हाताचा नियम फ्लेमिंगचा, जो आपल्याला त्यांनी गिफ्टमध्ये दिला आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, तर त्याचा डी आन्सर काय राहील? बिलकुल बरोबर राहील. चला नेक्स्ट प्रश्न आहे त्यानंतर, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ डीसी जनरेटर? आता डीसी जनरेटर म्हणो, डीसी मशीन म्हणो किंवा डीसी मोटर म्हणो, सर्वांचं कन्स्ट्रक्शन सारखं आहे, दिसायला पण सारखं आहे, सर्वच सारखं आहे, फक्त काम आपण त्याला उलट करायला लावतो. ठीक आहे, इथं एक डब्बा दाखवला आहे, म्हणजे एक प्रकारची एक फ्रेम दाखवली आहे. तर विचारला याला काय म्हणतात? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, हे जे बाहेरचं पोर्शन आहे मशीनचं, जे प्रोटेक्शनसाठी वापरलं जाते, त्याचे बरेचसे काम आहे, पण मग प्रोटेक्शनसाठी पण वापरले जाते, त्याला आपण योक किंवा फ्रेम म्हणतो. काय म्हणतो? योक किंवा फ्रेम म्हणतो. तर याच्यामध्ये ना स्टेटर आहे. स्टेटर कशाला म्हणू? हे जे बाहेरचा पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे ज्याच्यावरती वाइंडिंग राहते, जी फील्ड वाइंडिंग आता सध्या लागली आहे, त्याला स्टेटर म्हणू. त्याच्यानंतर पोल पण तुम्हाला माहिती आहे, पोल कोणते आहे, पोल शूज पण मी मगाच दाखवले. उरला आता योक किंवा फ्रेम, म्हणजे हे काय? त्या मशीनची फ्रेम आहे, किंवा याला काय म्हणू आपण? योक म्हणू. ठीक आहे, तर याचा डी आन्सर काय राहील? बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न आहे, हाऊ मेनी पॅरलल पाथ इन डुप्लेक्स लॅप वाइंडिंग? आता बघा न्यूमेरिकल मी तुम्हाला या सिरीजमध्ये सांगून देतो की न्यूमेरिकल आपण याचे सेपरेट शिकणार आहे, किंवा सेपरेट मी याला शिकवणार. पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपलं पुन्हा हिंदी चॅनल आहे, ओपन माइंड गुरुजी त्या चॅनलचं नाव आहे. तर या चॅनलवरती ऑलरेडी आपण न्यूमेरिकल आहे ना, तिथे पण तसंच केलं आहे. थेरी पहिले शिकवला आहे आणि न्यूमेरिकल वेगळे शिकवले आहे, कारण की वेगळे न्यूमेरिकल पाठ करायचे असेल तर मी आन्सर सांगणारच आहे, पण समजायचे ज्यांना समजून घ्यायचे आहे त्यांच्याकरता मी स्पेशल न्यूमेरिकलची प्लेलिस्ट बनवली आहे, जी प्लेलिस्ट ओपन माइंड गुरुजी
चॅनलवरती आहे आणि हे इलेक्ट्रिशियनचे न्यूमेरिकल आहे सेकंड इयरचे पूर्ण जेवढे पण 550 मध्ये न्यूमेरिकल आहे ना पूर्णच्या पूर्ण न्यूमेरिकल त्या सिरीजमध्ये मी शिकवले आणि व्यवस्थितपणे आरामामध्ये, कारण की न्यूमेरिकल सोडवायला थोडा वेळ लागतो, हे वारंवार मी सांगणार नाही, बस आता पहिल्यांदा आला आहे म्हणून मी सांगितलं. तर याचा सरळ सरळ ड्युप्लेक्स म्हणजे 2 होतो, तर 2 असल्या कारण आपण काय करू 2 गुणिले 4 जर केलं त्याचा आन्सर काय येते 8 येते. ॲक्च्युली याच्या मागे आहे ना थोडीशी स्टोरी आहे, पण मी आता स्टोरी सांगणार नाही, फक्त त्याचं उत्तर लक्षात ठेवा 8 आलं. काहून ते डुप्लेक्स म्हणजे काय होतो 2 होतो. डुप्लेक्स म्हणजे काय होतो 2 होतो. सिंपल आहे. 4 फांद्या आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक फांदीला 2 जर मँगो आंबे लागले जर असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल 4 फांद्या आहे, मग टोटल आंबे जर विचारले मी तर तुम्ही म्हणाल सर 4 फांदी प्रत्येक फांदीला 2 आंबे लागले आहे तर 4 फांद्याला 8 आंबे लागतील. सिंपलचं उत्तर आहे आणि सोपंचं उत्तर आहे, त्याचं उत्तर 8. काय करायचं लक्षात ठेवायचं, प्रश्नात तेच विचारलं आहे की किती आंबे लागले आहे, म्हणजे 4 पोल आहे म्हणजे 4 फांद्या आहे आणि डुप्लेक्स वाइंडिंग आहे म्हणजे एका याच्यावरती पोलवरती 2 आंबे लागले आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचं आन्सर काय राहील 8 बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर नेम द पार्ट ऑफ डीसी जनरेटर. आता विचारला आहे की डीसी जनरेटरचा नेमका हा पार्ट कोणता आहे, तर आता इथे डायग्राम तुम्हाला छोटी आणि क्लिअर दिसणार नाही, तर याला आपण काय म्हणू, याला म्हणू आर्मेचर कोर आणि आर्मेचरवरती वाइंडिंग लावली की त्याला आपण आर्मेचर वाइंडिंग म्हणू. ठीक आहे, तर हे काय राहते असे स्लॉट राहते, त्या स्लॉटमध्ये आपण काय करतो, हे जे स्लॉट दिसत आहे ना याच्यामध्ये आपण आपली वाइंडिंग फिट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपली वाइंडिंग प्लेस केलेली राहते, तर हे तेच आहे आपला आर्मेचर कोर आहे. फक्त इथे आता डायग्राम क्लिअर दिसत नाही आहे, तुम्हाला माहिती आहे जागा कमी आहे आणि निम्मीने दिलेल्या याच्यामध्ये क्लिअर नाही आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, तरी काही हरकत नाही. ही एंड प्लेट पण नाही आहे, पोल शू पण नाही आहे, कम्युटेटर सेगमेंट पण नाही आहे, कारण या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. याला आपण आर्मेचर कोर लॅमिनेशन असं लिहिलं आहे, पण आर्मेचर कोर असं लक्षात ठेवा. फक्त काय लक्षात ठेवा आर्मेचर कोर म्हणजे याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यानंतर हाऊ इंटरपोल आर कनेक्टेड इन डीसी जनरेटर. आता बघा हे थोडंसं आहे ना आतमधला प्रश्न आहे, तर एकदम आपण आतमध्ये नाही जाऊ, फक्त तुम्हाला वरती सांगतो. इंटरपोल म्हणजे काय की जी आपली फील्ड वाइंडिंग राहते त्या फील्ड वाइंडिंग म्हणा किंवा पोलवरची जी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंग सोबत पुन्हा एक ॲडिशनल वाइंडिंग लावली राहते. ठीक आहे, वाइंडिंग लावायचं ते कारण वेगळे आहे, वेगळे म्हणजे बरेचसे त्याच्यामागे कारण आहे, तुम्ही आता ते कारण एक्सप्लेन न करता फक्त एवढं सांगतो की इंटरपोल वाइंडिंग म्हणजे पोलसोबत पुन्हा एक वाइंडिंग जोडलेली असते. जसं आपण मग एक डायग्राम दाखवली होती त्याच्यामध्ये डिफरन्शियल आहे की कुम्युलेटिव्ह आहे असं विचारलं होतं, तिथे 2 वाइंडिंग लागल्या होत्या, तिथे हे लक्षात ठेवा त्यालाच इंटरपोल वाइंडिंग म्हणू. तर ती वाइंडिंग कशी लागली असते तर बघा ती सिरीजमध्ये लागली असते आर्मेचर सोबत, म्हणजे आर्मेचर सोबत तिचं जे कनेक्शन राहते ते कसं राहते सिरीजमध्ये राहते. कसं राहते सिरीज, तर लक्षात ठेवा सिरीज बघा शंट फील्ड सोबत नाही लागलेली राहत, पॅरललचा तर प्रश्नच नाही, मी सांगितलं सिरीजमध्ये, तर सिरीजवाले 2 ऑप्शन होते, पण शंट फील्ड सोबत नाही राहत, ती कोणासोबत राहते आर्मेचर सोबत, म्हणून याचा ए आन्सर काय राहील बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न आहे त्यानंतर व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिझम मीन सेल्फ एक्सायटेड डीसी जनरेटर. पुन्हा मराठीमध्ये पण वाचतो. सेल्फ एक्सायटेड डीसी जनरेटरमध्ये अपशिष्ट चुंबकत्वाची गरज काय आहे. तर बघा तुम्हाला एक सिंपल पहिले मी कॉन्सेप्ट सांगून देतो की नेमकं जनरेटरमध्ये जनरेट कसं होते. बघा आपल्याला 2 पोलची गरज असते, म्हणजे मॅग्नेटची, जसे साऊथ आणि नॉर्थ 2 पोल राहत तुम्हाला माहिती मॅग्नेट. जेव्हा मॅग्नेट राहील तेव्हा त्याच मॅग्नेटचा काय राहू शकते फ्लक्स राहू शकते, बिना मॅग्नेटने फ्लक्स तयार होणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हा जो फ्लक्स आहे तो फ्लक्स असल्यावरच आपण याच्यामध्ये जर एखादा कंडक्टर मूव्ह केला म्हणजे वरती खालती जर केला तर त्या कंडक्टरमध्ये काय होते करंट तयार होते, त्याला ईएमएफ इंड्यूस होते असं म्हणू. पण जे आपले जनरेटर आहेत त्याच्यामध्ये काय परमनंट मॅग्नेट लावणार का नाही लावत, कारण की परमनंट मॅग्नेट लावलं की एक तर खर्च वाढणार, सोबत ते खूप हेवी होणार, खूप जड होणार. छोटंसं आहे तर ठीक आहे, पण मोठं होत गेलं की तेवढा मोठा मॅग्नेट सवारणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होईल. म्हणून आपण काय करतो त्याला या मॅग्नेटला हटवून इथे काय करतो एक वाइंडिंग लावून देतो. पण आता वाइंडिंगला सप्लाय देण्याकरिता जे बाहेरची वाइंडिंग राहते फील्ड वाइंडिंग त्याला आपण सप्लाय देत नाही. आता सप्लाय द्यायसाठी फ्लक्स पाहिजे, फ्लक्स जेव्हा आपण त्याला करंट देऊ तेव्हा फ्लक्स तयार होईल. पण काय केलं जाते या वाइंडिंगमध्ये एक मॅग्नेटिझम आणलं जाते. मॅग्नेटिझम म्हणजे जसं एक टाचणी आहे, टाचणी जर तुम्ही मॅग्नेटला लावून ठेवली चुंबकाला आणि त्याला जर काढलं आणि मग टाचणी तुम्ही लोखंडालाही चिपकवलं ना तरी ते लोखंडाला चिपकते, तो मॅग्नेट आहे का नाही आहे, पण त्याच्यामध्ये काय होते मॅग्नेटचा पॉवर येऊन जातो, त्यालाच रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं त्याचं नाव आहे. तर त्यालाच रेसिड्युअल इंग्लिशमध्ये अपशिष्ट चुंबकत्व म्हणतो. म्हणजे टाचणी आपण पहिले मॅग्नेटला लावली मग काढून तुम्ही लोखंडाला चिपकवली तरी ती चिपकते. काहून तर त्याच्यामध्ये पॉवर आला, शक्तिमानसारखा त्याच्यामध्ये ताकद आली आहे मॅग्नेटवाली. तर तशाच सारखं काय केलं जाते या आपल्या वाइंडिंगला मॅग्नेटचा पॉवर दिला जाते, जो की पॉवर बिना बॅटरीने तो परमनंट
राहते, पण काही टेम्परेचर वाढलं, मशीन पडली तर त्याच्यामुळे तो जाऊ शकतो. तर त्यालाच रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हटलं जाते. आता ते जर नसलं तर आपला EMF जनरेटच नाही होणार, काहीही फायदा नाही होणार. तुम्ही किती जनरेटर फिरवा, तुम्हाला आउटपुटमध्ये आउटपुट मिळणार नाही. ठीक आहे, तर मग इथं विचारलाय की नेमकं सेल्फ एक्साइटेड जनरेटरमध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझमचं काम काय किंवा कशासाठी ते वापरलं जाते. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट त्याच्याशिवाय होणार नाही, व्होल्टेज त्याच्याशिवाय तयार होणार नाही जोपर्यंत तिथे फ्लक्स नाही आहे. त्याच्यासाठी रेसिड्युअल मॅग्नेटिझम तिथे त्या वाइंडिंगमध्ये दिलं जाते. ठीक आहे, बघा बिल्ट अप द व्होल्टेज बिलकुल बरोबर आहे की व्होल्टेज तयार करण्याकरिता ते तिथे लावलं जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर रिड्यूस द फील्ड करंट कमी करण्याकरता केलं जाते का? बिलकुल नाही केलं जात. रिड्यूस द आर्मेचर करंट काही घेणं देणं नाही आहे. मेंटेन द कॉन्स्टंट व्होल्टेज आउटपुट याचंही काही घेणं देणं नाही आहे. तर ते कशासाठी लावलं जाते? ते आपल्याला EMF इंड्यूस करण्यास मदत करते, त्याच्याशिवाय आपला EMF तयार होऊ शकत नाही. ठीक आहे, तर आपण काय करू आजच्या क्लासमध्ये इथेच हा क्लास थांबवून देऊ आणि बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपल्या जवळच्या मित्रांना आठवणीने व्हिडिओला काय करायचं, शेअर करायचं. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.